आंदोलनाच्या नावाखाली नागपूर मनपा मुख्यालयात तोडफोड करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी सदर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काँग्रेस आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते शहरातील समस्यांबाबत मनपा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी इथं आले होते। या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुख्यालयातील कुंड्यांची तोडफोड केली। नागपूर शहर काँग्रेसचे कार्यकर्ते शहरातील नागरी समस्यांविरोधात मनपा मुख्यालयात पोहोचले होते। दरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत निदर्शनं सुरू केली। मात्र काही कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात नियमांचं उल्लंघन करून मुख्यालयात तोडफोड केली। हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। याद्वारे मनपा प्रशासनाने 6 कार्यकर्त्यांची ओळख पटवली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही काँग्रेस कार्यकर्ते मनपा मुख्यालयाच्या प्रवेशावरील पायऱ्यांवर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांची तोडफोड करताना दिसत आहेत। यातच पक्षाचे काही समजदार कार्यकर्ते कुंड्या फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना समज देत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे। मात्र मनपा सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर पोलिसांनी 6 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे। वसीम लाला, प्रमोद ठाकूर, ओम तिवस्कर, समीर राय, मिलिंद दुपारे, लंकेश उके अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत। त्यांच्या विरुद्ध सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे।